गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर फायनली आज आमचा कुर्गमधला शेवटचा दिवस होता. म्हणजे जे वुडस्टॉक रिसॉर्ट होतं, जिचे आपण आतापर्यंत व्हिडिओज बघितले, ते आज आम्ही चेकआउट करणार होतो आणि उटीला जाणार होतो. तर उटीला जाण्याचा जो रूट आहे तो खूप सुंदर आहे आणि सगळं मी शूट केलेलंच आहे, पुढे तुम्हाला दाखवतेच. पण त्याआधी कॉम्प्लिमेंटरी जो ब्रेकफास्ट असतो, तुम्हाला आता 2 दिवसात कळलंच असेल, तर तो आम्हाला छानपैकी एन्जॉय करून घ्यायचा होता. त्याच्यासाठीच आम्ही लवकरात लवकर जेवढं होईल पॉसिबल तेवढं लवकर तयारी वगैरे केली. कम्फर्टेबलच कपडे घातले, कारण की आज प्रवास खूप जास्त होणार होता. स्पॉट आम्ही एखादा दुसराच बघणार होतो, काही म्हणजे ऑन द वे लागणार आहे ते. आणि कुर्गमधला एक जो स्पॉट आला होता तो पण आम्हाला बघायचा होता. बट मेन असं होतं की कम्फर्टेबल क्लोथ्स घालायचे, कारण प्रवास खूप जास्त होता. आता तुम्हाला हा कॉम्प्लिमेंटरी आजचा शेवटचा दिवस दाखवून देते, कुर्गमधला ब्रेकफास्ट. तर इथे आज महाराष्ट्रीयनसुद्धा रेसिपीज ठेवलेल्या होत्या, काही पदार्थ होते आपल्यासाठी. कॉन्टिनेंटल फूड तर होतंच, म्हणजे ब्रेड जॅम वगैरे. त्या व्यतिरिक्त दूध, कॉफी, ते सगळं सगळं होतं. स्प्राउट्स वगैरे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगते, इथे आज ग्रिल्ड पोटॅटो आणि ग्रिल्ड टोमॅटो होतो, जो की मला खूप आवडतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त पोहा होता, जो की माझा कम्फर्ट फूड आहे. तो तर मी बघितल्याच घेतला डिशमध्ये. आज मला तसाही म्हणजे थोडा प्रवास खतरनाक होता ना, त्याच्यामुळे मला कमीच घ्यायचा होता इनटेक. आणि पोहा म्हटलं की थोडा लाईट फूड येतो, त्याच्यामुळे मी पोहा घेतला. विनिशाला पण देऊयात म्हटलं. सँडविच वगैरे होतं, मी विदाऊट ग्रिलिंग ते घेतलेलं होतं. आणि आता या 2 दिवसाच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला बाकीचा मेन्यू लक्षात आलेलाच असेल की काय काय असतं. जसं की स्प्राउट्स असतं, फ्रूट सॅलड असतं, फ्रूट ज्युसेससुद्धा असतात. आणि त्याही व्यतिरिक्त तुम्हाला काही लागलं तरी तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस पे करून तिथलं काहीही पदार्थ मागवू शकता. तर हा होता आमचा डायनिंग एरिया. लास्ट टाईम बघून घ्या. मला आता हा व्हिडिओ बनवताना खूप असं मस्त वाटतं की बापरे, आपण इथे छान छान जागी जाऊन आलो आहे. त्यावेळेला जेव्हा आपण प्रवास शेवट येतो ना आपला टूरचा दिवस, तेव्हा आपण थकून गेलेलो असतो. तर असं वाटतं कधी घरी जातो, पण घरी आल्यावर असं वर्थ इट वाटतं की बरं झालं आपण गेलो, तिकडे नवीन नवीन लोकेशन्स बघितले. नेहमी थोडी ना जाणार आहे आता आपण. तर आमचं पण टार्गेट तेच होतं की जेवढं होईल तेवढे जास्त स्पॉट बघायचे. तर आमचा ना कुर्गमधला एक मस्तवाला स्पॉट सुटला होता, तोच आम्हाला आज कव्हर करायचा होता. म्हणजे हा बघा, हा आहे श्री ओंकारेश्वर टेम्पलचा पूर्ण असा देखावा तुम्हाला दिसत असेल इथे. तर हा आहे आमचा कुर्गमधला लास्ट पॉईंट आणि या दिवसाचा पहिला पॉईंट. तर कुर्गमधल्या या मंदिरामध्ये आल्याबरोबर एवढं छान वाटलं. आणि जे साऊथच्या आपण मंदिरामध्ये बघतो की शूटिंगमध्ये, मूवीजमध्ये जसं तसं सगळं काही दृश्य इथं होतं. तर या मंदिराची माहिती तुम्हाला सांगायची झाली तर हे मंदिर लिंगराजेंद्र राजांनी बांधलेलं आहे, ज्याची आपण टोम बघितली होती पहिल्या पार्टमध्ये. तर या लिंगराजेंद्राच्या हे मंदिर बांधण्यामागचा असा हेतू होता, म्हणते की त्यांनी एका ब्राह्मणाला काहीतरी शिक्षा दिली होती आणि त्यानंतर त्यांच्यावर जे संकट आलं त्याचं निवारण म्हणून हे महादेवाचं मंदिर इथे बांधण्यात आलेलं आहे. तर हे मंदिर तुम्ही बघू शकता, गॉथिक आणि मुस्लिम ह्या दोन्ही पद्धतीच्या संगमातून हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. बाहेरून बघाल ना तुम्ही तर मंदिरावर परत 4 जागी 4 मिनारे आहेत आणि मधामध्ये पूर्ण शंकरजीचं हे जे पिंड आहे हे स्थापना केलेलं आहे. खूप सुंदर मंदिर आहे. आणि इकडलं मला एकच आवडलं की जे आपण म्हणतो सर्व धर्म समभाव, तर तसं सगळं इथं दिसून येतं. म्हणजे ह्या वास्तुकला ज्या आहेत त्या कॉम्बिनेशनमध्ये बांधण्यात आलेल्या आहेत. तेही 1820 मधले हे कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे बघू शकता किती जास्त जुनं हे सगळं कन्स्ट्रक्शन आहे. आणि आजही तिथे त्या सगळ्या परंपरा, ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या जातात. आम्ही गेलो तिथे अभिषेक झाला होता, त्याच्यामुळे आम्हाला अभिषेकाचं जलसुद्धा मिळालं आणि खूप मस्त असं प्रसन्न वाटलं. तिथे आम्ही देणगी वगैरे दिली. खूप सुंदर असा हा नजारा होता, डोळ्यामध्ये भरून घेतला. आणि मग निघालो तिथनं बाहेर. आल्यानंतर तुम्ही बघू शकता या पॉन्डमध्ये हे सगळे जे फिश दिसत आहे ना तुम्हाला, एक घोडकाच होता आणि वेगवेगळ्या प्रजातीच्या फिश याच्यामध्ये होत्या. म्हणजे त्यांचं पालनपोषण चालू होतं. तिथनं निघालो लवकरच, असं जास्त काही वेळ घातला आणि आम्ही तिथे. खूप सुंदर वाटलं, पण जेवढा वेळ होतो तिथे तेवढा वेळ. आणि पुढच्या जर्नीला म्हणजे उटीला जाण्याकरता निघालो. उटीचा पण आम्ही खूप सुंदर असं हॉटेल बुक केलेलं होतं, लेक व्ह्यू होता. आणि आता पण तुम्हाला सांगते, हे कंटिन्यू तुम्हाला ऊन दिसत असेल ना, असा फीलच येत नव्हता की उटी जवळ येत आहे म्हणून, की वातावरण थंड होत आहे, असा काही फील आला नाही. आणि मग जो होता एकदम ॲडव्हेंचरस पार्ट, तो आमचा जर्नीचा सुरू झालेला होता. तो म्हणजे बंदीपूरचं हे जंगल. हे खुलं जंगल आहे. कॅन यू बिलीव्ह? याचा मीनिंग असा होता की या जंगलामधले जेही प्राणी आहेत ते खुले आहे, ते रोडवर येऊ शकतात. आणि बस तसंच आम्ही जसं जंगल सुरू झालं ना, तर तुम्ही बघू शकता आमच्या दोन्ही साईडला आम्ही इतके एक्सायटेड होतो ना, हरणाचे कळप दिसत होते, मोरांचे थवे दिसत होते आणि इतके सारे नवीन नवीन माकड वगैरेंच्या प्रजाती होत्या त्या दिसत होत्या. आणि हे सगळं फक्त रोडवरून दिसत होतं बरं का. याच्या आतमध्ये एक स्पॉट आहे, तिकडे जाऊन तुम्ही जंगल सफारी वगैरे सुद्धा करू शकता. आम्ही तर नाही केली, आम्हाला याच्यातच भरपूर मजा आली की जातानाच एवढं सगळं काही दिसलं म्हणून.
आणि हां, या जंगलाचे भरपूर सारे नियम आहे. हे जवळपास 35 किलोमीटरचा रोड आहे हा. हे बघा खुला हत्ती पण दिसला आम्हाला. हा जंगली हत्ती आहे बरं का. यांच्या जवळ जायचं नसतं किंवा यांना कुठल्याही प्रकारचं फूड आपल्याकडून ऑफर करायचं नसतं. आणि त्याच्याही व्यतिरिक्त या जंगलामध्ये जर तुम्ही स्टॉप घेतला, म्हणजे कुठलंही रिझन असो तुमचं, वॉमिटिंगचं असो की सुसूपोटीचं रिझन असो, तुम्ही इथं थांबले आणि जर कॅप्चर झाले की तुम्हाला म्हणजे जीवाचा तर धोका आहेच, तो प्रश्नच नाही आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त 1000 रुपयांचा फाईनही आहे. मोठ्या मोठ्या शब्दांमध्ये यांनी लिहिलं आहे की इथे बिलकुल थांबायचं नाही, कुठल्याही गोष्टीसाठी नाही. हां, असं 2 मिनटं थांबलो आपण तर काही विषय नाही आहे, पण तुमच्या रिस्कवर तुम्ही इथे थांबा. कारण की आमच्या वेणूजींनी आम्हाला दाखवला होता त्यांचा जो लास्ट टूर होता इथला, ज्यांना टुरिस्टला नेलं होतं त्यांनी सुंदरसा टायगर बघितला रोडवरून समोरून असा जाताना. त्यांचा टायमिंग जर तुम्हाला जायचं असेल ना तर 4 वाजता जवळपास वाघ इथे पाणी प्यायला येतो असं सगळं मान्यता आहे. आणि तो दिसतो म्हणजे दिसतोच 4च्या जवळपास. तर आमचा तर प्रवास लवकर होता, आम्ही काही 4 वाजेपर्यंत थांबलो नाही या गोष्टीसाठी, कारण की आम्ही झू बघणार होतो पुढे. तो पण शूट केलेला आहे, म्हैसूरचा झू बघितला. तर त्याच्यामध्ये तर सगळंच आम्ही बघितलं, लायन वगैरे. या जंगलामधून जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्हेकल क्रॉस करायचं असेल तर त्याची स्पीड लिमिट ठेवलेली आहे. कारची स्पीड लिमिट फक्त 20ची आहे. कारण की आता तुम्ही बघू शकता आमच्या समोरून हा हरणांचा पूर्ण कडपचा कडप क्रॉस झालेला आहे. आणि हे जे प्राणी आहे हे अश्युअर असतात की हां, आपल्याला कुठल्याही व्हेकलचा धोका नाही आहे. कारण की 20च्या स्पीडवर आपल्याकडनंही अशा अचानक कुठला प्राणी क्रॉस करत असेल ना रोड, तर आपल्याकडनं गाडी म्हणजे व्यवस्थितपणे कंट्रोल होते. म्हणून इथे 20ची स्पीड लिमिट ठेवलेली आहे. आणि समोर निघालं तर 1-2 गावंसुद्धा दिसली मला, म्हणजे घरंसुद्धा दिसले मला. तर नवलच आलं की बाजूलाच एक बाई भांडे कपडे धुवत आहे आणि तिथून फक्त 40 ते 50 मीटरवर एक मोठा हाती आहे. मला नवलच आलं की काहीच बिलकुल फिअरलेस होत्या त्या सगळ्याजणी. म्हणजे मे बी त्यांना सवय पडली असे. काय सुंदर वातावरणात त्यांचं, म्हणजे नेचरच्या संपर्कात त्यांचं सुंदर असं जीवन व्यतीत होत आहे. पण माहीत आहे का, तुम्हाला सांगते, ह्या सगळ्या गोष्टी पाहायला जेवढ्या सोप्या वाटतात तेवढंच जगायलाही कठीण आहे. किती म्हणजे मन लागून जात असेल की टायगरचा अटॅक होणार का, लहान लेकरं असे सुरक्षित नसेल, घराच्या बहुतेक बाहेर खेळत असेल तर. माहिती नाही, त्यावेळेस तर माझ्या मनात हे सगळं आलं नाही. पण आज जो व्हिडिओ बनवत आहे तेव्हा मला लक्षात आलं की असंही होऊ शकते. सो मग बंदीपूरचं जंगल आम्ही क्रॉस केलं. एक मधात चेकपोस्ट असतो, तिथे तुम्ही थांबू शकता, पण स्टार्टिंग आणि एंडिंगच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त स्टॉप घेता येत नाही तिथे. आणि मग आम्ही पोहोचलो उटीच्या जवळजवळ. याला इथूनही आम्हाला 1 तास होता. आणि मग ज्या गोष्टीची मी वेट करत होती की थंडी कधी लागणार, थंडी कधी लागणार, तर थंडी लागली. आणि लिटरली एवढी थंडी लागली की मी एकावर एक 2 टोप्या घातल्या आणि प्रवास कधी संपतो कधी नाही असं मला झालेलं होतं. आणि तुम्ही इथे बघू शकता, मी ह्या रिसेप्शनमध्ये बसलेलीच होती इथे जेव्हा आमचं चेकिंगची प्रोसेस चालू होती. डोक्यावर हात ठेवून लिटरली विनिशाला स्वेटर वगैरे सगळं, पायात सॉक्स वगैरे टाकून दिले. कारण की बस जवळजवळ 1 तास जेव्हा राहिला ना तेव्हा खूप थंडी लागायला लागली, कारण की उटी लागलेलं होतं. आणि मग खूप मज्जा आली भारी आमची. खूप जास्त थकलो होतो आम्ही सगळेजण. कोणी जेवायला पण थांबलं नाही, काहीच नाही. डायरेक्ट आपण हॉटेलवर जाऊन तिथेच जेवण करूया असं ठरवलं होतं आम्ही. आणि खूप छान असं रूम वगैरे बघितल्यावर फ्रेश वाटलं, पण एनर्जी बिलकुलच नव्हती की बाहेर जाऊन, म्हणजे इथल्याच डायनिंग एरियामध्ये जाऊन जेवण वगैरे करूया. आणि आता तुम्हाला एक छोटासा रूम टूर देऊन देते. तर ही होती आमची रूम आणि खूप सुंदर अशी व्यवस्थित मेंटेन केलेली ही रूम होती. तुम्ही बघू शकता, छोट्या छोट्या रूम अशा कोझी बनतात ना, आपल्या घरची रूम अशी फील नाही येत, कारण की आपण इतकं सारं सामान भरून ठेवतो एक्सेसिव्ह, की ते रूम बघूनच अशी बटबट वाटते. आणि जेवढं जास्त सामान असं लपलेलं राहील ना तेवढं छान वाटतं. तर ही आहे रूम टूरमधला आमची वॉशरूम. खूपच क्लीन होती आणि इकडे गरम पाण्याची सोय अशी 24ही तासाची अवेलेबल केलेली होती. म्हणजे तुम्हाला ब्रशही करायचा असेल, साधा हातही धुवायचा असेल तर इथे गरम पाणी येत होतं. त्या व्यतिरिक्त या शेल्फमध्ये छानपैकी हँगर्स वगैरे होते आणि एक लॉकरसुद्धा होतं. डिजिटल लॉकर आहे ते. आणि प्रेस वगैरेची व्यवस्था इथे पण नव्हती. हे बघा, माझ्या टोप्यांचं 2 टोप्या घालून मी ठेवलेल्या होत्या जेव्हा रोस्त्याने येत होतं तेव्हा. आणि आता रूममध्ये थोडं गरम वाटत होतं, तर त्याच्यामुळे काही टेन्शन नव्हतं. आणि इकडे फॅन वगैरे काही नसतात, कारण की त्याची गरजच पडत नाही. थंडगारच वातावरण असतं नेहमी. तर आम्ही रूममध्ये बसूनच छानपैकी आमचा जो डिनर होता तो ऑर्डर केला होता. दिवसभराचं काही खाल्लं नव्हतं, भूक पण लागली होती. आणि दिवसभर तुम्हाला मी सांगितलं जसं की ब्रेकफास्ट वगैरे आम्ही खूप लाईट केला होता सकाळी, जो कॉम्प्लिमेंटरी होता आपल्याला कुर्गमध्ये तिथे. त्याच्यामुळे भूक लागून होती आणि इच्छा पण नव्हती, म्हणजे समजत नव्हतं नक्की झालं काय आहे. तर बस मी मग काही शूट वगैरे नाही केलं, तेवढं आमचं छानपैकी जेवण वगैरे केलं आणि दॅट्स इट. त्याच्यानंतर आता हा दुसरा दिवस आहे उटीमधला. म्हणजे पहिला दिवस आम्ही उटीमध्ये पोहोचलो कुर्गवरून, आणि आता दुसरा दिवस होता जो खरा एक्सप्लोअर करणार होतो आम्ही उटीमधला. आणि त्याच्यानंतरच्या दिवशी आम्ही म्हैसूरला जाणार होतो. तर हा होता आमचा हॉटेलचा लेक व्ह्यू.
आणि हे होतं दर्शन हॉटेल. खूप भारी होतं, खूप मस्त. इथची स्टाफ सर्विस पण खूप आवडली आम्हाला. बिलकुल रात्रीच्या वेळेला विनिक्षा उठली होती तेव्हा आम्ही फोन केला होता, गरम दूध वगैरे पाहिजे, तर ते सगळं पण मिळालं होतं आम्हाला. आणि सकाळी किचन सुरू झाल्यानंतर मग आम्हाला ब्रेड जॅम वगैरे पण देण्यात आला. आणि ती बिना जेवताच झोपली होती, त्याच्यामुळे तिला भूक लागली होती. खरं सांगायचं झालं तर अशा कुठल्याही टूरवर गेलो ना आपण, तर जो घरचा कम्फर्ट आहे तो मिस होतो. कारण की घरी आपलं स्केड्यूल असतं एक प्रॉपर जेवणाचं वगैरे, तर ते थोडंसं मिस होऊन जातं. मग ते लहान लेकराचं असो किंवा आपलं असो. बट माहीत आहे का, असंही कधीतरी पाहिजे, वर्षातून एकदा तरी असा एक टूर काढावाच, की जेणेकरून आपलं डेलीचं स्केड्यूलपेक्षा काहीतरी ब्रेक होऊन वेगळं काहीतरी, आपले मॉर्निंग्स दुसऱ्या असतील, आपले इव्हिनिंग्स वेगळ्या असतील, थोडं रोमॅन्टिक, थोडं फनी, थोडं गमतीशीर असं सगळं काही वातावरण आपल्याला मिळतं. आणि स्पेशली फ्रेंड्ससोबत गेल्यावर तर आणखीनच जास्त. तर आमचे पण फ्रेंड्स खूप छान होते. आम्ही बढियापैकी सकाळी उठलो, रेडी वगैरे झालो. आता आम्हाला जायचं होतं या लेकवर छानपैकी एन्जॉय करायला. बट विषय असा झाला होता की आमची तयारीच होत नव्हती. कारण की विनिक्षा ऐकतच नव्हती. तिचं वेगळंच चालू होतं की आपण इकडे जाऊया, तिकडे जाऊया. मग तिचे बाबांनी तिला सांभाळलं. तेवढ्या वेळापर्यंत मी झाली छानशी रेडी. आता हा वेळ होता इथल्या कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट करण्याचा, म्हणजे दर्शन हॉटेलमधल्या कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टचा. तर मला विशेषतः ब्रेकफास्ट एवढा आवडला नाही. म्हणजे खरं सांगते तुम्हाला, लिटरली खूप फिक्कं होतं हे सगळं. मला असं म्हणणं होतं की तुमच्या इकडे सगळे स्पायसेस बनतात, तुम्ही छान असं चटकमटक का नाही बनवत जेवण. आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि आपल्याला थोडंसं तडका भडका जेवणाची सवय असते, त्याच्यामुळे थोडं फिक्कं लागत होतं. बाकी पण स्टाफ वगैरे खूप छान होता. त्यांना आम्ही नंतर डोसा वगैरे मागितला बनवून, तर त्यांनी कॉम्प्लिमेंटरीमध्येच आम्हाला दिला. काही वेगळे चार्जेस वगैरे घेतले नाही. बाळासाठी पण स्पेशल खिचडी वगैरे पाहिजे असली तर ती पण दिली होती. आणि तिथनं निघून आम्ही सगळ्यात पहिली लोकेशन जी आम्हाला बघायची होती ती आम्ही बघितली, चॉकलेट फॅक्टरी. तर ही बेंचमार्क चॉकलेट फॅक्टरी आहे. तुम्ही बाहेरूनच बघू शकता. याचा जो लुक दिला आहे या बिल्डिंगला, तो सुद्धा असा चॉकलेटच्या म्हणजे टाईपमध्ये दिलेला आहे. ओळखू येतं चॉकलेट्स आहेत म्हणून हे. आता हे तामिळनाडू राज्य लागलेलं होतं. तर सर्वात आधी तर आमच्या हाताला टॅग लावण्यात आले. आतमध्ये गेल्यावर 30 रुपये चार्जेस होते पर पर्सन. आणि तुम्हाला आता आतमध्ये पूर्ण फॅक्टरी दाखवणार होते की चॉकलेटची प्रोसेसर कशी होते म्हणून. म्हणजे जेणेकरून बीनपासून ते बारपर्यंत हे प्रोसेस कशी होते. म्हणजे बीन म्हणजे जसं की आपला कॉफीचा जो बीन आपण बघितला होता, त्या बीनसारखेच मी तुम्हाला तिथेच आणखीन एक कोकोआ पण दाखवला होता, जो फ्रूट पपईसारखा दिसतो असं म्हटलं होतं. त्यापासून ते बारपर्यंत कसं बनते. मिल्की बार पण बनत होता इथे, चॉकलेट बार पण बनत होता आणि डार्क चॉकलेटचा सुद्धा. आणि सॅम्पल म्हणून तुम्हाला टेस्टिंगसाठी इथे व्हाईट चॉकलेट वगैरे पण देण्यात येत होतं की कसं लागते मग टेस्ट म्हणून. कारण की पुढे जाऊन वरती पूर्ण प्रोसेस बघितल्यानंतर शॉप होतं जिथे करून तुम्ही बाय पण करू शकता, की तुम्हाला इथली टेस्ट आवडली असेल चहाची वगैरे, तर ते तुम्ही विकत घेऊ शकता सगळं काही गोष्टी. कॉस्मेटिक्स पण होते, पुढे दाखवतेच तुम्हाला. तर अशा प्रकारची ही फॅक्टरीचं स्टार्टिंग होती. आणि इथे वरती आल्याबरोबर हे सगळ्या चहाच्या पत्त्या होत्या, त्या आपण पुढे बघणारच आहोत. झाडं सगळे दिसणारच आहे चहाचे. ज्या गोष्टीसाठी स्पेशली आम्ही उटी बुक केली होती की उटीला जाऊया, अशी लोकेशन बघूया, तर ते सगळं आम्ही आज बघणार होतो. मी तर खूप जास्त एक्सायटेड होती. पण त्याआधी पहिले ही चहाची फॅक्टरी वगैरे आम्हाला दाखवण्यात आली. इथे सर्व प्रकारची जीही इन्फॉर्मेशन अवेलेबल होती, जशी की चहाची हिस्ट्री काय आहे, प्रोसेस काय आहे, मशिनरीजचे नावं, हे सगळं असं मेन्शन केलेलं होतं. जाताना पूर्ण काचाचं आउटलेट होतं आणि त्याच्यातून तुम्हाला वाचत वाचत सगळं काही पुढे जायचं होतं. इकडे आल्यानंतर हा जो एक टॉप व्ह्यू म्हणू शकतो आपण पूर्ण उटीचा, हा इथे दिसतो. आणि हे सगळं बघून ना खूप भारी वाटत होतं. आता ह्या मोबाईलमध्ये एवढं काही कॅप्चर करू शकली नाही, माझी तेवढी फोटोग्राफी स्किल्स नाही आहे चांगली. बट तुम्हाला सांगते ना, डोळ्यांनी हा 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 मन प्रसन्न झालं होतं. सुंदर दिसत होतं सगळं, वेगळ्या टाईपचेच घरं. आणि उटीला तुम्ही बघू शकता असं बॉलिवूडचे खूप साऱ्या मूवीजची शूटिंग झालेली आहे. शूटिंग पॉईंट पण आहे इकडे पुढे. तर त्या सगळ्या गोष्टींना म्हणजे असं रिलेट होत होतं की अरे हे तर आपण कधीतरी मूवीमध्ये बघितलेलं आहे. आणि ॲज अ 90s किड्स मी त्या गोष्टीला खूप जास्त रिलेट करू शकली की हे मी लहानपणी मूवीमध्ये बघितलं आहे. अशा प्रकारचे घरं दाखवत होते, अशा प्रकारचं ते चहा पित होते. ते सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर फिरत होत्या. इकडे आल्यानंतर 6 प्रकारचे चहा आहे. त्याच्यातले प्रत्येक तुम्हाला जसा जसा वाटला तर तुम्ही 6ही सॅम्पल म्हणून टेस्ट करू शकता. तर मी एक चहा घेतला त्याच्यातला, आणि मी मिल्कवालाच घेतला होता.
आणि माझ्या फ्रेंड्सनी पण घेतला काही चहा. आणि खाली उतरून बसायला जागा होती जिथे अशा प्रकारचा TV लावला होता आणि त्याच्यावर पूर्ण प्रोसेस एकदम डिटेलमध्ये सगळे एक्सप्लेन करणं चालू होते की चहाच्या पत्तीपासून चहा कसा बनतो म्हणून. तर ज्यांना चहा घ्यायचा आहे त्यांनी चहा वगैरे घेतला. माझे मिस्टर तर चहा घेतच नाही. आणि विनिक्षाचं लॉजिकच मला समजलं नाही. इतक्या बारकाईने बघत होती जसं की हिला काय समजत होतं काय नाही, पण तिला ते प्रोसेस मस्त वाटत होती. आणि असाच एक्सपिरियन्स लहान लेकरांना आपण द्यायला पाहिजे. आता भलाही मोठं झाल्यावर तिला ते सगळं काही आठवणार नाही, ती परत येईल तिला यायचं असेल तेव्हा. पण ती छानसं सगळं काही एन्जॉय करत होती ना, या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद झाला. आणि ॲज अ पॅरेंट आपण तिला असं सगळं लहानपण म्हणजे तिचं जे बालपण आहे ते असं छानसं देत आहोत याचा पण एक वेगळाच आनंद होत होता आम्हाला. की ती जेही एन्जॉय करत होती छोट्या छोट्या गोष्टींना, बाबा हे बघा, आई ते बघ, इथे माझा फोटो काढा, असं सगळं बोलत होती ना, तेव्हा खूप भारी वाटत होतं. आणि तिकडे तुम्हाला आता हे शॉप दिसलं असेल, इथे सगळ्या प्रकारचे ऑइल्स वगैरे होते, हर्ब्स होते जे की एकदम प्युअर फॉर्ममध्ये होते. इथे सगळं काही स्वतः प्रोडक्शन होतं त्याच्यामुळे. आणि त्याच्या व्यतिरिक्त कॉस्मेटिक्स पण होते खूप सारे. आम्ही घेतलं काही नाही, याच्यामधलं टॉईज वगैरे भरपूर गोष्टी होत्या. आणि तिथनं निघालो पुढे. आता इथे पूर्ण एक मिनी मॉल टाईपच होतं. पहिली गोष्ट तर एवढं मी शूट करत बसली नाही, लवकरात लवकर निघालो कारण की उटीमध्ये हा एकच दिवस होता आणि बाकीचे पण पॉईंट्स आम्हाला कव्हर करायचे होते. खूप सुंदर असा वळणाचा रस्ता क्रॉस करून आम्ही पोहोचलो या हिल्सवर. तर या स्पॉटचं नाव होतं दोड्डा बेट्टा पीक व्ह्यू टॉवर. इथे खूप मोठं टॉवर आहे ज्याच्यावर चढून तुम्ही पूर्ण सिटीचा व्ह्यू बघू शकता. आणि त्याच्या पहिले जाताना आम्ही केली पेट पूजा. बढिया चिकपीज होते मस्तपैकी बॉइल्ड, आणि स्वीटकॉर्न्स वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या. ते येताना खाऊ म्हटलं पण जाताना पहिले भेल खाऊन घेतली छानपैकी. आणि हे एक गार्डन टाईप होतं जिथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे झाडं वगैरे होते. आणि ह्या टॉवरवर चढल्यानंतर इथून असा प्रकारचा खूप सुंदर असा व्ह्यू दिसत होता. आता हा तुम्हाला व्ह्यू मी दाखवते आहे. ते जे तिकडे व्हाईट दिसतंय ते पूर्ण सिटी आहे, पूर्ण छोटे छोटे घरं आहेत त्याच्यामध्ये. आणि ना इकडे आम्ही तामिळनाडूमध्ये होतो. तर इथे लिटरली आम्ही आमच्या मराठीमध्ये जसं वाटतं तसं आपण धडाल बोलत होतो, कारण की असं वाटतं कोण ओळखते ना, कोणाला मराठी समजते. बट जेव्हा या पॉईंटवर गेलो ना आम्ही, तर तिथे आम्हाला नागपूरची मुलं भेटली. आणि आमची लँग्वेज ऐकल्यावर ते काय म्हटले, हां तुम्ही विदर्भातले आहे ना, आम्ही पण आहे म्हणे तुम्हाला सोबती. म्हटलं हो आम्ही विदर्भातलेच आहोत. लिटरली खूप मजा केली आम्ही तिकडे. म्हणजे खूप मस्त अशा मेमरीज बनल्या सगळ्या. बस तिथे फोटोज वगैरे काढले, भरपूर सारे फिरलो वगैरे आणि तिथनं निघालो बाहेर. इथे स्वीटकॉर्न दिसल्यावर मी तर थांबणार नाही असा प्रश्नच नाही आहे. जिथेही स्वीटकॉर्न दिसते तिथे मी थांबते. शिंबोराच्या डॅमवर 13 गेट उघडल्यावर मी जायचा आनंद ठेवत नाही, पण मी फक्त त्या गोष्टीसाठी जाते ते म्हणजे स्वीटकॉर्न. कारण की आपल्या मोर्शीमध्ये इकडे कुठेच अशी गाडी फिरत नाही जिथे की आपल्याला भुट्टा वगैरे मिळेल, म्हणून जावं लागतं तर शिंबोरावरच. तिथे जाऊन मी पण भुट्टा एन्जॉय केला बढियापैकी. आणि लहान बाळांसाठी पण तिथे पूर्ण पहिलेच प्रकारे बॉईल केलेले जे स्वीटकॉर्न्स होते ते सगळं अवेलेबल होतं. आता इथून निघालो आम्ही नेक्स्ट आमच्या टार्गेटवर लोकेशनवर पोहोचण्यासाठी. पण जाताना पहिले तुम्हाला मधात एका जागी गाडी थांबवली स्पेशली, आणि हा शूट मी केला. तुम्ही बघू शकता हे पूर्ण तुम्हाला दिसतंय ना, हे चहाची शेती आहे. ती गाडी बघा कशी गायब होते हिल्समधून. इतकं सुंदर वाटत होतं हे सगळं डोळ्यांना, की आम्ही तिथे थांबलो लिटरली 5-10 मिनिटाचा ब्रेक घेतला, निवांत बसलो. माझा एक फोटोसुद्धा आहे या लोकेशनवरचा काढलेला. आय थिंक मी इंस्टावर पोस्ट केलेला आहे तो. आणि तिथनं मग पुढे निघालो एका गार्डनला व्हिजिट करण्यासाठी. तर सिम्स गार्डन असं होतं ते. तिथे गेल्यानंतर असं होतं की लहान लेकरांचं सेपरेट, अडल्टसाठी वेगळं अशा प्रकारचे गार्डन तिथे अवेलेबल होते. आणि रोज गार्डन पण होतं त्याच्या आतमध्ये, की म्हणजे पूर्ण फुलांचा बगीचा. पण ते एवढं काही मौसम नव्हता तिथे, मला तर तसं काही स्पॉट झालं नाही. आणि मग थोड्या वेळ बसलो वगैरे. तिथेही फी होती, 75 रुपीजचा चार्ज होता पर पर्सन. मला ते थोडंसं एक्सपेन्सिव्हही वाटलं आणि असं वाटलं की फालतू इथे आलो. खूप दूरचा प्रवास केला बरं का आम्ही, 1 ते 1.5 तास प्रवास केला आपल्या टॉवरपासून इथे येण्यासाठी. आणि इथं आल्यावर मग एवढं काही खास मला वाटलं नाही. हां रमणीय वगैरे सगळं होतं, पण असं जे रोज गार्डन वगैरे तिकडे असतं तर खूप छान वाटलं असतं की डोळ्याला काहीतरी नवीन पाहायला मिळालं म्हणून. तर त्याच्यानंतर थोडी डिसअपॉइंट झाली होती मी. बट ठीक आहे. मला फक्त डिसअपॉइंटमेंट प्रवासामुळे होत होतं की तिथल्या तिथे जायसाठी म्हणजे उटीमध्ये फिरण्यासाठी इतका वेळ प्रवास करावा लागत आहे म्हणून. आणि मग भूक पण लागली होती सर्वांना. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं एका जागी स्टॉप घेतला आणि तिथे थोडंफार खाणंपिणं करून घेतलं.
आणि मग फायनली मला ज्या मुवमेंटचा वेट होता खूप खूप, म्हणजे टूरसाठी मी जे एक्सायटेड होती त्या गोष्टीसाठी, ती गोष्ट घडली. म्हणजे आम्ही चहाचे बगीचे बघायला आलो. आतापर्यंत प्रवासामध्ये तसे तर बघितलेच होते, मळे सगळे दिसत होते डोळ्यांनी, पण खरं त्यांना हात लावून बघणे, त्यांच्यामध्ये जाऊन फोटो काढणे, हे सगळं एक्सपिरियन्स करायचं होतं. आणि सगळ्यात विशेष म्हणजे ती गोष्ट होती, म्हणजे ही अशा प्रकारची मेमरी जमा करणे, ते म्हणजे हा अशा प्रकारचा फोटो काढून. तर इथे हे अशा प्रकारचे फोटोग्राफर्स असतात, यांच्याकडे हे 2-3 प्रकारचे आउटफिट्स असतात आणि एक टोपली असते चहाची, ज्याच्यामध्ये म्हणजे ही पत्त्या तोडून आपण असं टाकतो. आपण मूव्हीजमध्ये बघितलंच असेल, दार्जिलिंग वगैरेला खूप छान प्रोडक्शन आहे अशा गोष्टींचं, म्हणजे ह्या चहाचं. तर इथे मेल आणि फिमेल दोघांची आउटफिट्स अवेलेबल होते. शिवाय जे आपला आहे तोच आपल्या लहान बाळाला पण आउटफिट देत होता. आम्ही विनिशाचा सुद्धा तिथे फोटोशूट करून घेतला, मेमरी असो यात. आणि हे देतात आपल्याला हार्ड कॉपी. तर एक फोटो म्हणजे एक हार्ड कॉपी 200 रुपयाला मिळते. खूप एक्सपेन्सिव्ह आहे, आय नो. पण माहिती आहे का, त्यांना ती ट्रिक जमली आहे, कसं काय सगळा बगीचा कवर वगैरे करायचा आणि तो फोटो इतके छान काढून देतात ते. सोबत आम्ही आमच्या मोबाईलमध्ये पण काही शूट्स केले, फोटोज वगैरे काढले. मला तर ते बुमरूवालीच फिलिंग येत होती. मी स्टोरीसुद्धा लावली होती त्या गोष्टीची आणि खूप मस्त वाटलं. तिथे जवळपास अर्धा ते पाऊण तास आम्ही थांबलो त्या बगीचामध्ये. मस्त फोटोज वगैरे काढले, आणखीन काही रील्स वगैरे शूट केले आणि मग तिथनं रिटर्न निघालो. आता आमचा उटीमधील जो दिवस आहे, या दिवसातील फक्त एकच पॉईंट असा होता जो सुटलेला होता. त्याच्या व्यतिरिक्त 2-3 होते, पण ते आम्ही दुसऱ्या दिवशी कव्हर करणार होतो प्रवासामध्ये. तर हा पॉईंट होता डॉल्फिन्स नोज. पण तिथे पोहोचण्यासाठी जो रूट होता, सुंदरसा रूट, तुम्ही सुद्धा बघून घ्या. म्हणजे नयनसुख जे म्हणतो ते आहे हे सगळे चहाचे मळे आहेत बघा. म्हणजे जाताना जे आम्हाला दिसत होते ना, ते उतरताना खूप जास्त सुंदर दिसत होते ॲक्च्युली, कारण की त्याचा शेप तसा असतो पहाडाचा, त्याच्यामुळे. आणि थंडीसुद्धा लागत होती. हे सगळं काही म्हणजे पाणी वगैरे दिलं असेल त्याला मे बी, म्हणून. किंवा उटी तसंही थंड आहे, तर म्हणजे कूर्गपेक्षा तर फारच थंड वाटलं. आणि पुढे मैसूर पण तसंच गरमच होतं, एवढंही थंड नव्हतं जेवढं एक्सपेक्टेड होतं आम्हाला. जे जर्किंग्स वगैरे खूप सारे, मी स्वेटरचे लुक खूप नेले होते, त्यामुळे माझे आउटफिट्स तुम्हाला खूप सिम्पल दिसले असेल. मी ॲक्च्युली वरून जे घालतो आपण स्वेटर, ते छान नेलेले होते, पण तिथे जाऊन माझा पचकाच झाला. तर तुम्ही पण कधी उटी वगैरे जाण ना, तर थोडंसं बघून घ्याल की नक्की मौसम सध्या तिथे कसा आहे म्हणून. मी कन्सिडर करून गेली की थंड आहे म्हणून, तर थोडासा माझा प्रॉब्लेम झाला. आणि हा आहे तो डॉल्फिन्स नोज. याचा जो खडकाचा आकार आहे तो डॉल्फिनच्या नोजसारखा दिसतो, म्हणून याला तसं नाव देण्यात आलेलं आहे. इथून पायकारा वॉटरफॉल्स वगैरे क्लिअर दिसतात. आम्ही इव्हिनिंगच्या टाईमला गेलो थोडंफार, त्याच्यामुळे पूर्ण धुके होते, थंडी होणं सुरू झाली होती परत आता. त्याच्यामुळे तुम्हाला मी एकदम क्लिअरली कॅप्चर करून नाही दाखवू शकत आहे, पण सांगते ना, डोळ्यांना खूप सुंदर दिसत होतं हे सगळं. आणि हे छोटे छोटे झाडं दिसतात. आणि तो बघा पायकारा वॉटरफॉल्स पण दिसतो इथनं. एक हे ट्रेकिंगसाठी पण खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे तामिळनाडूमधलं. म्हणजे 1-2 तास लागतात, लोक ज्यांना शॉर्ट ट्रेक वगैरे करायचं आहे ते लोक येतात इकडे. आणि इथे पण आम्हाला फी पडली, असं माहिती नव्हतं फी इथे आहे म्हणून. खूप लोक म्हणत होते इथे फीच पडत नाही, पण इथे फी होती आम्हाला. आणि छानसं बाकी काही नाही आहे, तिथून वरून खूप हा एक पॉईंट आहे तो, आणि तिथून सगळं काही दिसतं, असं सगळं हे पॉईंट आहे. आणि इथेच बाजूला काही शॉप्स आहे, जिथे मॅगी, चहा, पाणी असं सगळंच मिळून जातं. तर आम्ही पण पटकन मॅगी ऑर्डर केली आणि पहाडात बसल्यावर मॅगी खाण्याचा आनंदच वेगळा होत होता. बाजूला पूर्ण थंड वातावरण आणि आतमध्ये गरम गरम मॅगी. आणि तिथनं मग आम्हाला जायचं होतं, आता शेवटचा स्टॉप होता आपला परत हॉटेलवर जाणे, म्हणजे दर्शन हॉटेलवर. तर आम्ही सगळ्यांनी भरपूर वेळ झोप काढली, त्याच्यामुळे मधातली काही जर्नी मी शूट केली नाही. डायरेक्ट पोहोचलो दर्शन हॉटेलवर, फ्रेश वगैरे झालो. आणि इथे जाऊन मग आमचा असा प्लॅन ठरला की वरती एक थिएटर होतं आणि तिथेच DJ नाईटसुद्धा चालू होती. म्हणजे तुम्हाला जसं एन्जॉय करायचं असेल तसं. तर बोराडे सरांनी पटकन इन्फॉर्मेशन वगैरे काढून आणली सगळी, आणि आम्ही निघालो वरती जाण्याकरता. म्हणजे हे हॉटेलवरचंच आहे, जेवढं जास्त तुम्ही लॅविश हॉटेल करणार तेवढा जास्त सोयी तुम्हाला. तर कोणीच नव्हतं, आम्ही तिथे आम्हीच होतो. म्हणजे आम्ही आमच्या मनाच्या हिशोबाने गाणे लावायला लावले त्यांना. बिलकुल पहिले गेल्यावर त्यांना सांगितलं हिंदी गाणे बजाव, आणि काही मराठीसुद्धा होते आपले झिंगाट वगैरे सारखे. बढिया डान्स केला तिथे. खूप असा छान दिवस गेला हा. थकलेलो होतो, पायामध्ये बिलकुल टाचा अशा दुखत होत्या माझ्या खूप जास्त. तरीही मी विचार केला हा वेळ परत येणे नाही. कारण की जेव्हापासून विनिशा झाली ना, तेव्हापासून तुम्हाला सांगते, कितीही तुम्ही म्हणाल ना, म्हणजे खूप लोक सांगत असेल की नाही नाही आमचं आधीसारखंच रिलेशन आहे, पण तसं नाही राहत. दोन्हीकडून लेकरू झाल्यानंतर खूप गोष्टी चेंज होतात. एकमेकांना टाईम देणं कमी होऊन जातं, कारण की आपली प्रायोरिटी आपलं बाळ बनून जातं. प्रेम कमी होत नाही कपल्समधलं, पण प्रेम व्यक्त करण्याची पद्धत मात्र बदलून जाते. आता मला रिलॅक्स व्हावं, थोडा वेळ भेटावं, व्लॉगिंगसाठी का होईना, पण कोणत्याही गोष्टीसाठी वेळ मिळो म्हणून तिचे बाबा तिला सांभाळतात. हे एक आमच्या
प्रेम व्यक्त करण्याची आता एक पद्धत झालेली आहे. असंच प्रत्येक कपल्सचं वेगवेगळं असतं. असो, आमचा दिवस तर हा खूप छान गेला. उटीमधले हे 2 दिवस खूप सुंदर होते. आणि हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. मी वेट करेल तुमच्या कमेंट्सचा. बाय.